हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू आवर चॅनल. फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहोत माहिती अधिकार कायदा 2005 मीन्स राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट याबद्दल संपूर्ण माहिती. तर व्हिडिओ पूर्ण बघा, लाईक कमेंट शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला पाहूया आपण माहिती अधिकार कायद्याबद्दल संपूर्ण माहिती मीन्स राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट. तर हा भारतातील एक महत्त्वाचा कायदा आहे. या कायद्यामुळे नागरिकांना सरकारी कार्यालयांमध्ये असलेल्या माहितीमध्ये प्रवेश मिळवण्याचा अधिकार मिळाला आहे. आता या कायद्यानुसार कोणताही नागरिक कोणत्याही सरकारी कार्यालयातून माहिती मागू शकतो आणि त्यांना ती माहिती देणे बंधनकारक असते, म्हणजे कंपल्सरी असते. आता माहितीचा अधिकार कायदा काय आहे, तर हा नेमका कायदा कशासाठी काढलेला आहे आणि यामुळे आपण कोणती माहिती मिळवू शकतो आणि कोणत्या प्रकारची माहिती मिळवता येत नाही, किती दिवसात मिळू शकते, फी किती असते, अर्ज कसा करायचा, याबद्दल आता आपण माहिती पाहूया. तर माहिती अधिकार कायदा काय आहे, तर हा कायदा नागरिकांना शासकीय माहिती मिळवण्याचा हक्क देतो. तसेच या कायद्यामुळे नागरिकांना सरकारी कारभारात पारदर्शकता आणि जबाबदारी वाढवण्यास मदत होते. तसेच नागरिक कोणत्याही सरकारी कार्यालयातून माहिती मागू शकतात, जसे की निर्णय, कागदपत्रे, नोंदी, अहवाल, करार, डेटा आणि अशाच प्रकारची इतर माहितीसुद्धा. तसेच माहिती अधिकार कायद्यांतर्गत सार्वजनिक प्राधिकरण मीन्स सरकारी कार्यालय आवश्यक माहिती देण्यासाठी ते बंधनकारक असतात. त्यांना ती देणे आवश्यकच असते. आता माहिती अधिकार कायद्याचा उपयोग काय आहे, तर नागरिक त्यांच्या भागातील विकास कामांवर तसेच सरकारी योजनांवर लक्ष ठेवू शकतात. आता सरकारी कारभारात होणारे गैरव्यवहार आणि भ्रष्टाचार कमी करण्यास यामुळे मदत होते. तसेच सरकारी कामात पारदर्शकता वाढते आणि लोकांना त्यांच्या हक्काबद्दल माहितीसुद्धा मिळते. आता ही माहिती कशी मिळवायची, हा प्रश्न खूप मोठा आहे, सर्वांना पडतो नेहमी, की माहिती आता ही कशी मिळवायची. तर तुम्ही तुमच्या जवळच्या किंवा आवश्यक असलेल्या सरकारी कार्यालयात अर्ज करून माहिती मिळवू शकता. तुम्ही ऑनलाईन अर्ज देखील करू शकता. यासाठी केंद्र सरकारच्या विभागासाठी ही वेबसाईट आहे गव्हर्नमेंटची, सेंटरची सुद्धा आहे आणि स्टेटची सुद्धा आहे, महाराष्ट्र गव्हर्नमेंटची. तर या संकेतस्थळांना भेट देऊ शकता. तसेच माहिती अधिकार कायद्यांतर्गत अर्ज करण्यासाठी नाममात्र शुल्क भरावे लागते. आता माहिती अधिकार कायद्याचे महत्त्व काय आहे, तर हा कायदा नागरिकांना त्यांच्या सरकारवर नियंत्रण ठेवण्यास आणि त्यांच्या समस्यांसाठी आवाज उठवण्यास सक्षम करतो. तसेच हा कायदा लोकशाही प्रक्रियेत नागरिकांचा सक्रिय सहभाग वाढवतो. या कायद्यामुळे सरकारी कामकाजात सुधारणा होते आणि लोकांना त्यांच्या हक्काबद्दल जागरूकता येते. तसेच आता काही प्रश्न आहेत, की माहिती अधिकार वैयक्तिक माहिती देता येते का? माहिती अधिकार कायद्यांतर्गत वैयक्तिक माहिती आपण मागू शकतो का, किंवा वैयक्तिक माहिती देता येते का? तर RTI कायदा 2005च्या अनुच्छेद 8I नुसार व जनसांख्यिक व जैवसांख्यिक डेटाचे गोपनीय स्वरूप पाहता केवळ ज्या रहिवाशांशी डेटा संबंधित आहे, म्हणजे ज्या माणसाशी ती माहिती संबंधित आहे तेच माहिती मागू शकतात. इतर कुणीही अर्जदार ही माहिती मागू शकत नाही. आता माहिती अधिकार कलम किती आहे, तर माहिती अधिकार अधिनियम 2005 कलम 4(1) नुसार जनमाहितीसाठी स्वयंप्रेरणेने घोषित करायची माहिती अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे अधिकार आणि कर्तव्य यामध्ये दिलेले आहेत. आता RTI कायदा 2005 आणि नियम काय आहे, तर RTI कायदा 2005 अंतर्गत प्राधिकरणांना सार्वजनिक प्राधिकरण म्हणतात. आता सार्वजनिक माहिती अधिकारी किंवा सार्वजनिक प्राधिकरणांमधील प्रथम अपील अधिकारी अनुक्रमे अर्ज आणि अपीलवर निर्णय घेण्याचे अर्धन्यायिक कार्य करतात. तसेच भारतीय राज्यघटनेतील भाषण स्वातंत्र्य या मूलभूत अधिकाराचे बळकटीकरण करण्यासाठी हा कायदा लागू करण्यात आला आहे. आता एका RTI अर्जात
किती प्रश्न विचारले जाऊ शकतात? हा प्रश्न महत्त्वाचा आहे. तर पृष्ठसंख्येवर मर्यादा नाही. एका अर्जामध्ये आपण कितीही प्रश्न विचारू शकता. आता नवीन प्रश्न आहे की माहिती अधिकार कायद्याला किती वेळात उत्तर द्यावे लागते? हा महत्त्वाचा प्रश्न आहे. तर सामान्यतः सार्वजनिक प्राधिकरणाकडून अर्ज मिळाल्यापासून 30 दिवसाच्या आत अर्जदाराला माहिती पुरवली पाहिजे. जर मागितलेली माहिती एखाद्या व्यक्तीच्या जीविताशी किंवा स्वातंत्र्याशी संबंधित असेल तर ती 48 तासाच्या आत पुरवली पाहिजे. हा महत्त्वाचा प्रश्न आहे. 48 तासाच्या आत ती माहिती पुरवली पाहिजे. कोणती? ती व्यक्तीच्या जीविताशी किंवा स्वातंत्र्याशी संबंधित असेल तर तसं लिमिटेशन 30 दिवसाचं आहे. तसेच माहिती अधिकारांतर्गत कोणती माहिती दिली जात नाही? हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे की माहिती अधिकारांतर्गत कोणती माहिती दिली जात नाही? तर व्यावसायिक विश्वास, व्यापार गुपिते किंवा बौद्धिक संपदा यासारखी माहिती ज्यांच्या प्रकटीकरणामुळे जी माहिती डिस्क्लोज केल्यानंतर तृतीय पक्षाच्या स्पर्धात्मक स्थानांना हानी पोहोचेल अशी माहिती विक्रेते, कंत्राटदार, खरेदी केलेले आणि ग्राहक यासह उघड केले जाऊ शकत नाही. अशी जी माहिती आहे ती उघड केली जाऊ शकत नाही. आता RTIला 30 दिवसात उत्तर न मिळाल्यास काय होईल? जर 30 दिवसात आपल्याला उत्तर नाही मिळालं तर काय करता येईल? तर निर्धारित वेळेत उत्तर देऊ शकले नाही किंवा ते कर्मचारी जे आहेत त्यांच्याकडे आपण ॲप्लिकेशन केलं आणि त्यांनी आपल्याला उत्तर दिलं नाही 30 दिवसाच्या आत, तर RTI अर्जदार थेट माहिती आयुक्तांशी संपर्क साधू शकतात. न्यायालयीन खटल्यानुसार RTI अर्जदार थेट SIC किंवा CICशी संपर्क साधू शकतात आणि 30 दिवसाच्या आत PIOकडून प्रतिसाद न मिळाल्यास तक्रार दाखल करू शकतात. तर माहिती अधिकारासाठी कोण पात्र आहे? तर 2005च्या माहिती अधिकार कायद्यांतर्गत फक्त भारतातील नागरिकच विनंती करण्यास पात्र आहेत. अशा प्रकारे अर्जदाराने अर्जासोबत त्याचा किंवा तिचा नागरिक दर्जा द्यावा लागतो, म्हणजे तो भारतीय नागरिक असायला पाहिजे. आता माहिती अधिकार फी किती आहे? तर माहिती अधिकार अर्जाचे शुल्क ऑनलाईन पद्धतीचा वापर करून माहिती मागवण्यासाठी 20 रुपये शुल्क भरावे लागेल. तसेच माहिती अधिकाराचा नियम 3 काय आहे? नियम 3, जेव्हा राज्य माहिती आयोगाला खात्री पटते की अपीलकर्ता किंवा तक्रारदाराला यथास्थिती राज्य माहिती आयोगासमोरील सुनावणीला उपस्थित राहण्यापासून रोखण्यासाठी परिस्थिती अस्तित्वात आहे, तेव्हा राज्य माहिती आयोग अपीलकर्ता किंवा तक्रारदाराला माहिती देतो. तर या नियम 3 मध्ये हे आहे. आता RTI अर्ज कधी नाकारला जाऊ शकतो? तर मागणी केलेल्या माहितीच्या भारताच्या सार्वभौमत्वावर आणि अखंडतेवर, देशाच्या सुरक्षा किंवा धोरणात्मक, वैज्ञानिक किंवा आर्थिक हितसंबंधावर परिणाम होत असल्यास केंद्रीय जनमाहिती अधिकारी किंवा राज्य जनमाहिती अधिकारी विनंतीची पावती नाकारू शकतात. यावेळेस RTI अर्ज नाकारला जाऊ शकतो. एखाद्या व्यक्तीविरुद्ध माहिती अधिकार कसा दाखल करायचा? तर केंद्र सरकारच्या मंत्रालये, विभाग आणि सर्वोच्च संस्थांसाठी तुमचा RTI अर्ज ऑनलाईन दाखल करा आणि वापरकर्त्यांना मंत्रालय, विभागाचे नाव, अर्जदाराचे नाव, पत्ता, शैक्षणिक तपशील, फोन नंबर, ईमेल ID तसेच नागरिकत्व तपशील इत्यादी तपशील देऊन हा ऑनलाईन अर्ज भरावा लागेल. आता हा महत्त्वाचा प्रश्न आहे, एक व्यक्ती किती RTI अर्ज दाखल करू शकते? तर एखादी व्यक्ती एका वर्षात फक्त 3 अर्ज दाखल करू शकते. तर ही होती माहिती संपूर्ण राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्टबद्दल संपूर्ण माहिती. थँक्यू.